जालना जिल्ह्यातील दिव्यांगांना आता न्याय मिळणार, पुनर्वसन केंद्र महाराष्ट्रात आदर्श ठरेल. पालकमंत्री पंकजा मुंडे. गांधी चमन इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन उत्साहात संपन्न. जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आता शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार असून गांधी चमन इथं उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळेल असा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय. हे केंद्र महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गांधी चमन इथं आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी जालना आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रताप पाटील, भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे, महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गवारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाले की जालना शहरात सुरू झालेल्या या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामुळे हजारो दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळणार आहे. अनेक दिव्यांग शासनाच्या योजनांपासून आजही वंचित आहेत. त्या केंद्राच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सुविधा मिळतील. जालना येथील हे केंद्र महाराष्ट्रात अग्रस्थानी पोहोचावे यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला राजू भालेराव, द्वारका प्रसाद सोनी, दीपक गोयल, डॉक्टर नितेश मद्रे, डॉक्टर उमेश वैष्णव, डॉक्टर दीपाली अग्रवाल, स्नेहल मगरे, सक्षम संस्थेचे कुमावत, डॉक्टर शिंगारे, लातूर येथील व्यंकटेश लांबजणे, जिल्हा परिषद दिव्यांग विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब खरात, काकडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे, दिव्यांग प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र अंभोरे, सतीश वाघ, सुरेश बोर्डे, अनिल महापुरे, विक्रम पुंगळे आदी दिव्यांग प्रतिनिधींनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आज जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे आपण सुरू करत आहोत आणि पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात सर्वसाधारण केंद्र झाल्यामुळे मी याच्या उद्घाटनासाठी आहे. यासाठी माझ्या बरोबर असलेले आपल्या सर्वांना परिचित, आपल्या भागाचा आमचे बंधू या कार्यक्रमाला अत्यंत उत्साहाने भाग घेणाऱ्या आपल्या कलेक्टर, आपल्या नवनिर्वाचित जालन्याच्या महापौर आणि आपल्या नवनिर्वाचित जालन्याच्या आयुक्त देखील, इथे उपस्थित सर्व अधिकारी आणि समोर उपस्थित दिव्यांग बंधू भगिनी आणि त्यांचे पालक, या सर्वांसाठी अत्यंत चांगली इथे सुविधा तयार झालेली आहे आणि हिला अजून कसं सक्षम करता येईल यासाठी पालकमंत्री करत आहे असे मला खास करून कलेक्टर, आयुक्त, जे नवीन अधिकारी त्यांच्यासाठी सांगावंसं वाटतं की विभागाची विज्ञानिक कक्षाचं उद्घाटन केलं. मी जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा माझी एक चतुर्थी सोनी अधिकारी ती मंत्रालयात काम करत होती आणि कोळी पाळायची होती आणि ती मंत्रालयाच्या जिल्ह्याच्या जागा दूध पाजली. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्या जिल्ह्यामध्ये गेले आणि माझ्या लक्षात आलं की महिलांना बसायला जागा नाही, त्यांना फिडिंग करायला जागा नाही आणि आम्ही तेव्हा सुरू केला निर्णय की सगळ्या राज्यावर आम्ही एक कक्ष तयार करू ज्यांना महिलांना बसता येईल, त्यांना प्रायव्हसी मिळेल, स्वच्छता मिळेल आणि ते सुरुवात नवीन प्रवासी नवे अधिकारी म्हणजे आम्ही काय पण लवकर वयात लहान वयात असल्यानं मला अनुभव झाला तर मला हे आजपासून जाणवतं आणि त्या महिला सुरुवात झाली कक्षाची सुरुवात केली. दिव्यांग मूल दिव्यांग नाव खूप सुंदर आहे, पण आईवडिलांना जेव्हा कळतं की आपल्या मुलाला येतो, बोलता येतो, चालता येतो, ऑफिस येते, नरक यातना त्या आईवडिलांना आणि त्याने कुठेतरी त्रास करायच्या मुलाला सहन करावा. पण मला असं वाटतं की त्यांना दिव्यांग फक्त योग्य आहे, कारण आहे की जेव्हा ईश्वर एक अंग काढून देत असतो तर त्या व्यक्तीला काहीतरी दिव्य शक्ती देतो. जसं एखाद्या व्यक्ती जर त्याला दिसत नसेल तर त्याच्या स्पर्शाची शक्ती नसते, तर ऐकू येत नसेल, बोलता येत नसेल तर त्याच्या
त्यांच्या समरसतेची शिकली प्रचंड पडलेली आहे. माझा एक भाऊ सुद्धा मुंबईत आहे आणि लहानपणापासून मी हे पाहत आहे आणि त्यामुळे तिथे कुठली अडचण नाही, ती आपल्याला आवडत नाही. आपण तरी आपल्या मुलांसाठी करू शकतो, तेवढे जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. त्यांना सहानुभूती नको, त्यांना समानता हवी, सहानुभूती देणं आणि त्यांना काहीतरी मदत करणं हे उद्देश नसून त्यांनी स्वतःच्या काळाबरोबर आणि स्वाभिमानाने जगणं हा उद्देश आहे. आणि म्हणून ते चांगलं केलं. मी अभिनंदन करते कलेक्टरांचं, आमच्या अजून त्यांच्या या क्षेत्राकडे होत आहे. आयुक्तांनी जबाबदारी घेतली, त्याच्यात जास्तीत आपण लक्ष घालावं. महापौरांनी आपल्या सगळ्यांनी थोडं थोडं करून आपण हे चांगलं उभं केलं. ते या दिव्यांगांची आणि मोठ्या आशीर्वाद आपल्याला चांगलं काम करण्यासाठी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुमच्या पाठीची पालकमंत्री म्हणून उभी आहे. पालकमंत्री हे खूप छान नाव आहे. त्याच्यात पालक हा शब्द काय म्हटलाय, त्याचं गांभीर्य एका स्त्रीला का कळू शकतो. त्यामुळे पालक म्हणलं की फार असं पोटातून माहेर असते. आपण पालक म्हणतो या मुलांची, तसं या जिल्ह्याचे पालक आहे. आणि त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं कर्तव्य माझं आहे. त्याचबरोबर सर्व विचारांना एकत्र घेऊन जाणं, सगळ्या पक्षांना सोबत ठेवणं, एका पक्षातील 2 लोकांचा आपण बघत त्यांना सुद्धा सोबत ठेवणं आणि हे सगळं कसरत करता करता कुठे मनाला आपली लोकांना समाधान व्हावं म्हणून अशी कामं, समाजविरोधी कामं आपण करत असतो. आणि म्हणून या कामांना आम्ही कलेक्टर, आयुक्त, महापौर आणि सर्व तुमच्या पाठीशी उभे राहून सांगते.